मुंबईतल्या सायन रुग्णालयातल्या MBBS डॉक्टरांनी पदव्युत्तर आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन सुरू केलं आहे। सायन रुग्णालयामध्ये जवळपास 170 ते 200 MBBS डॉक्टर आहेत। नव्या आरक्षण प्रणालीमुळे MD आणि MS साठी खुल्या वर्गामध्ये जागाच शिल्लक राहिलेल्या नाहीयेत। त्यामुळे खुल्या प्रवर्गातल्या उमेदवारांनी MD आणि MS कसं करायचं असा सवाल MBBS डॉक्टरांनी उपस्थित केला आहे। MBBS डॉक्टरांना MS आणि MD करण्यासाठी आरक्षणासाठी गरजच काय आरक्षणाची असं ही आंदोलक डॉक्टरांचं म्हणणं आहे। आंदोलक डॉक्टरांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांनी। पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी खुल्या प्रवर्गात प्रवेशासाठी जागा नाहीयेत आणि या विरोधात आता MBBS डॉक्टरांनी लढा पुकारलेला आहे। आपण डॉक्टरांशी बोलूयात। काय सांगशील, आरक्षणाला तुमचा विरोध आहे, काय नेमका विरोध आहे? माझं नाव डॉक्टर श्रेयसी तेंडुलकर आहे। मी आता नीट PG 2019 एक्झाम दिली आहे। माझं रँक पण चांगला आहे। आता या लास्ट वर्षी जर या रँकला मला सायन हॉस्पिटल KEM नायर वगैरे मिळत होतं, पण ह्या वर्षी बिकॉज ऑफ EWS आणि SCPC मला ही स्टेट सोडून गुजरात स्टेटमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यावी लागते आणि मीच नाही तर अनेक इकडे जे जमा झाले आहेत आज त्यांचा पण हाच प्रॉब्लेम आहे। आम्ही असं नाही म्हणतो की रिझर्वेशन ठेवूच नका, पण तुम्ही एक्झिस्टिंग 50% जे काय ते ॲडजस्ट करा, तो एक पहिला मुद्दा आहे। सेकंड मुद्दा इज EWS। हे EWS जे तुम्ही इम्प्लिमेंट करायचं बघताय ते बघतच नाहीत की कोणाला EWS चे सर्टिफिकेट्स मिळत आहेत। आर दे ॲक्च्युली डिझर्विंग का ते कुठूनही सर्टिफिकेट आणतात? कारण आम्हाला पण खूप लोक अशी माहिती आहेत ज्यांनी डीम्ड कॉलेजेसमध्ये अप्लाय केलं आहे आणि डीम कॉलेजेसची फीस 25 lakhs असतात। मग त्यांना हाऊ इज देअर इयरली इन्कम लेस दॅन 8 lakhs आणि मग ते 25 lakhs कसे भरू शकतात? आम्ही सध्या जी इंटर्नशिप करता करता अभ्यास करतो, जी सध्या मेहनत करतो आहे, त्या मेहनतीला खरंच तो अर्थ राहिला आहे का? कारण सध्याची स्थिती अशी आहे की जर तुमचा राज्य गुणवत्ता यादीतला क्रमांक जर 22च्या आत असेल तरच तुम्हाला हवी ती ब्रांच आणि हवं ते कॉलेज मिळेल अशी स्थिती आहे। आणि आपल्याकडे कॅन्डिडेट्स किती असतात क्वालिफाय होणारे? जवळपास 2054 कॅन्डिडेट्स। त्यातले जर तुम्ही 20च्या आत असाल तरच तुम्हाला हवं ते कॉलेज आणि ब्रांच मिळणार। तर मग अशा स्थितीमध्ये आम्ही काय करावं? आम्ही खरंच तेवढी मेहनत करावी की नाही? आता तुम्ही हे आंदोलन सुरू केलेलं आहे, पुढची भूमिका तुमची काय असणार? पुढे आता आम्ही कॅन्डल मार्च करणार आहे 14 तारखेला कार्टर रोडला। आम्ही 2 केसेस केलेले आहेत, EWS आणि SCBC, पण दोन्हीवरती आम्हाला स्टे मिळालेला नाही। आम्हाला आमची सरकारकडे विनंती आहे की आम्हाला स्टे मिळायला पाहिजे आणि ॲट द सेम टाईम आम्हाला नवीन सीट मॅट्रिक्स पाहिजे आणि आम्हाला नवीन प्रेफरन्स फिलिंग फॉर्म पाहिजे। टोटल 76% आहेत जे रिझर्वसाठी आणि जे आधी 52% होतं आणि आता फक्त ओपनसाठी 22% राहिलं आहे, विच इज व्हेरी लेस। कारण डर्मॅटॉलॉजीला जर माझा रँक 1 असेल तरी पण मला प्रायव्हेट कॉलेजमध्ये पण मिळत नाही आहे, कारण ते 0 सीट्स अवेलेबल आहेत ओपन कॅटेगरी। तर 1 रँकच्या वरती आम्ही अजून काहीच करू शकत नाही। दॅट इज द बेस्ट वी कॅन डू।